हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकणनगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज ना मी तुम्हाला छान अशी एक वनस्पती दाखवणार आहे जी पावसामध्ये येते. आणि तुम्हाला माहिती आहे की पावसामध्ये असंख्य अशी फुलझाडं वगैरे येतात. सो छत्रीसुद्धा आहे, पाऊस पण आहे. आता थोडा कमी झाला आहे म्हणून बाहेर पडायला मिळालं आहे. सो आता कशी नक्षत्र चेंज होतात. सो कोकणामध्ये आता म्हातारं नक्षत्र लागलेलं आहे आणि त्या नक्षत्रानुसारच पाऊस पडतो. कधी जास्त पडतो, कधी कमी पडतो, नाहीतर मग कधीतरी एवढा पडतो ना की म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र असा बारीक बारीक पाऊस पडतो. तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट ती वनस्पती दाखवणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि येणारे अजून जे काही व्हिडिओ असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर चला. आणि ही जी वनस्पती आहे ना ती तुम्ही बघितलीसुद्धा असाल, तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये पण बघितली असेल आणि कोकणामध्ये तर सगळ्यात जास्त बघायला मिळते. तर चला कुठे बघायला मिळते किंवा कुठे ती रुजते ती पण दाखवते तुम्हाला. तर ही बघा, ही आहे ती वनस्पती. तर ही तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल. सो आज ना मी ह्यांची नावंसुद्धा सांगणार आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये 1-2 जाती आहेत, त्या आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पण बघायला मिळेल. सो एकीकडे वेगळी पानं दिसतात, एकीकडे जरा वेगळी दिसतात. तर ह्याच्यामध्ये पण प्रकार असतात, ह्याच्यामध्ये पण जाती आहे. सो मी ते पण सांगणार आहे आणि हे तुम्ही ना बघितलंसुद्धा असाल. आता तुम्ही कोकणातले असाल तर कोकणामध्ये खूप सारे असे बांध वगैरे असतात. सो ही बांधांना वगैरे येतात. तर हा जो बांधच आहे लांबलचक, या बांधांना ही वनस्पती आलेली आहे. सो मी शॉर्टसुद्धा टाकला होता आपल्या चॅनलवरती, तुम्ही बघितलासुद्धा असाल. आणि मेन म्हणजे ना ह्याचं नाव पण मी शोधलं आहे. तर ह्याचं नाव आहे ना तर हंसराज असं म्हणून मराठीमध्ये ह्याचं नाव आहे. पण तुम्हाला नेचर प्लांट वगैरे माहिती असेल तर नेचर प्लांटमध्ये हे खरे मोडतात किंवा जी काही म्हणजे प्रत्येक झाडांना जसं ग्रुप असतो किंवा प्रत्येक झाडांचं जसं किंगडम असतं त्यानुसार ह्याच्यामध्ये ते मोडले जातात. सो आम्ही जेव्हा 12वीला होती मी, तर आम्हाला कसं प्रॅक्टिकल्स वगैरे असायचे. तर त्या प्रॅक्टिकल्स म्हणजे बायोलॉजीच्या प्रॅक्टिकल्समध्ये ना हे बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये एक अजून एक जात दिसते, ती म्हणजे ही आहे. सो हे याला ना नेप्रॉलिस वगैरे असं काहीतरी म्हटलं जातं. थोडक्यात आता मला आठवत नाही, पण एक नेप्रॉलिस असं एक याचं नाव आहे. सो हे आहे ना तर आम्हाला हे असं प्रॅक्टिकलला वगैरे होतं. तर ही पण जात आहे ना तर ती ह्याच्यामध्येच मोडते. आणि ही आहेत हंसराज. ह्यांचं नाव हंसराज म्हणून एक मराठीमध्ये हे तुम्ही जर बघायचं असेल, तुम्हाला सर्च वगैरे करायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आपल्या गुगलला वगैरे आणि ह्याचं नाव वगैरे तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने ना हे बांधांना वगैरे येतात आणि खूप आहेत, असंख्य आहेत. आणि बाकीच्या सीझनला येत नाहीत, फक्त आणि फक्त पावसाळ्यात येतात. आणि हे उन्हाळ्यात वगैरे सगळे सुकून जातात आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळतील. तर आम्ही लहान असताना ना ह्यांच्यासोबत खेळायचो सुद्धा. तर हे बघा काय करायचं, सो असे खेचायचो आणि जसं आपले गुलाबं कसे असतात त्या पद्धतीने ह्याचं ना शेप बघा गुलाबासारखा झाला आहे. तर ह्याच्या पद्धतीने आम्ही असं खेळायचो शाळेत वगैरे जाताना. तर ही शाळेत वगैरे जाताना ही पावसामध्ये ही झाडं रुजलेली असायची, तर त्याच्याने आम्ही ही खेळायचो. तरी खूप म्हणजे तुम्हाला बघायला मिळतील, खूप म्हणजे खूप आहेत. पूर्ण बांधालाही वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. तुमचे बांध असतील घराच्या इथे किंवा बागेमध्ये वगैरे, तर ह्या बांधांना ना ही जास्त वनस्पती बघायला मिळेल. तर मराठीमध्ये याला हंसराज म्हणतात. आणि ह्याची जी फॅमिली वगैरे असते, सो बायोलॉजीमध्ये सगळं आहे. तर नेचे वगैरे प्लांट्स असतात ना त्याच्यामध्येही मोडतात. म्हणजे काय, थोडक्यात ना आहे ना काही नसतं, थोडक्यात थोडी मुळं वगैरे असतात खाली आणि एक फक्त असं एक तुम्ही काय म्हणू शकता, एक वेल पण म्हणू शकत नाही, तर एक वेगळ्याच प्रकारचे असे तुरे बाहेर आलेले असतात. तुऱ्यांसारखा प्रकार बघायला मिळेल. तर ह्याच्यामध्ये 2 आता तरी इथे मला 2 बघायला मिळतात जाती. तर ही एक जात आहे आणि ही पण एक जात आहे. सो ही 2 जाती तुम्हाला बघायला मिळतील. सो पाऊससुद्धा आलेला आहे आणि आवाज पण तुम्हाला येणार नाही, तरी पण मी ट्राय करते. सो आता कसं पाऊस खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात आता पाऊस चालू झालेला आहे. सो कालपासून खूप पाऊस पडतो आहे. तर हे बघा, इकडे पण तुम्हाला पूर्ण बांधाला हे बघायला मिळेल. ते बघा. सो ही जी झाडं आहेत ना ती दिसायला खूप छान दिसतात. आणि तुम्हाला माहिती आहे की शेवाळ वगैरे पण आत्ताच पावसामध्ये येते. तो शेवाळ जर तुमच्या घराभोवती वगैरे असेल तर तुम्ही बघायला म्हणजे इतकं बघायला छान वाटतं ना, पूर्ण अशी भरलेली. आणि त्याच्याने पण एक आपल्या आजूबाजूचं जो काही सौंदर्य म्हणजे आपलं जे काही बाग असेल किंवा आपल्या घरासमोर वगैरे आली असेल ना, किंवा आपला बांध वगैरे असेल तर त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळेल. सो त्याच्याने पण ना दिसायला एकदम भारी दिसतं ते, कारण की पूर्ण. आणि ती कशी आहे, ती सगळीकडे आलेली असते, ती कुठेतरी अशी नाही. सो शेवाळ पण सगळीकडे अशी आलेली असते बघा. हे बघा, ही आहे शेवाळ. हे बघा, आता पावसामध्ये ही सगळी शेवाळ, ही झाडं, ही बऱ्याच प्रकारे तुम्हाला बघायला मिळतील. बाकीच्या सीझनमध्ये अजिबात बघायला मिळणार नाही, पण ही जी झाडं आहेत ना ती तुम्हाला आता ह्या सीझनमध्ये अशी बघायला मिळतील. तो आम्ही मजा करायचो मस्तपैकी. हे बघा.
सो तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा, कमेंट करा. कारण की आमच्याकडे तरी आत्ता मी शोधलं आहे ह्याच्यावरती तर त्याचं नाव आहे हंसराज मराठीमध्ये. आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बघायचं तर ते पण आहे. पण एक ह्याच्यामध्ये जी जात आहे तिचं पण मी एक नाव सांगितलं आहे, जे ते समोर तुम्हाला जे दिसते. सो आम्ही 12वीला असताना ते प्रॅक्टिकलला वगैरे असायचं, सो आम्ही न्यायचो काढून, तेव्हा मला आता ते दिसलं म्हणून तुम्हाला त्याबद्दल पण सांगितलं. सो अशी असंख्य झाडं आहेत जी पावसामध्ये येतात. फुलझाडं आहेत, जसं की सोनावळ्या तुम्ही बघितलं असेल, सोनावळ्या पण आहेत. अजून अशी आहेत बरीच नावं. सोनावळ्या पण आता फुलाला वगैरे लागलेल्या आहेत. आणि मस्त ते पण एक एक भारी असं दिसण्यासारखं, म्हणजे मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की जिथे सपाट भाग आहे किंवा जिथे डोंगर आहे त्या ठिकाणी त्या सोनावळ्या रुजतात. आणि त्या कशा सिंगल रुजत नाहीत, एका साईडने रुजतात. त्याच्यामुळे जो बघण्याचा जो लूक असतो ना तो खूप भारी वाटतो. तर आता श्रावणामध्ये वगैरे ते मस्तपैकी तुम्हाला बघायला मिळतील. आता कुठेतरी म्हणजे कुठे वरतीसुद्धा येतात, काही फुललेल्यासुद्धा आहे, सो त्या पण बघायला मिळतील. तर अशी ही झाडं आहेत ना, ही सगळी पावसाळ्यात बघायला मिळतात. आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती, ही झाडं येताना मग आजूबाजूचा जो काही परिसर असतो ना तो अजून खूप छान दिसतो. कारण की आता बघू शकता तुम्ही, पूर्ण हा बांध आहे ना तुम्हाला हिरवा दिसेल. तर आता बघू शकता ही किती बघायला छान वाटते. सो हे ना फक्त आणि फक्त तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल. आणि असंख्य झाडं आहेत जी तुम्हाला ह्या पावसाळ्यामध्ये बघायला मिळतील. छोटी छोटी फुलं वगैरे आहेत. आता इथे पण तुम्ही बघू शकताय बघा, हे एक इथे असं पिंक कलरमध्ये फूल आहे, इथे पण एक फूल आहे. सो ही जी झाडं आहेत ना ही पण आता पावसामध्येच येतात, पण आपल्याला त्याच्याबद्दल जास्त नॉलेज नसतं. त्यामुळे तुम्हाला असं कोणतंही झाड कोणतंही फूल भेटलं तर तुम्ही बघू शकता, पण त्याचं आपल्याला नाव माहिती नसतं. तर नाव पण आपण माहिती करून घेऊ शकतो. गुगलला वगैरे जरी तुम्ही फोटो स्कॅन वगैरे केलात तरी तिथे तुम्हाला त्याचं नाव वगैरे मिळेल. अजून एक म्हणजे गणेश वेल, तुम्हाला माहिती असेल, ती पण एक पावसामध्ये येते. सो तुम्ही बघितली नसाल तर आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. अजून फुलं नाही आलेली आहेत, पण ती पण एक छान एक वेल आहे, तिला पण छान फुलं वगैरे येतात रेड कलरची. सो ती पण आता येतील फुलं. आणि आता त्या गणपतीच्या दरम्यान वगैरे ती फुलं येतात आता. आणि वाढते खूप, म्हणजे वेलीचाच प्रकार आहे त्याच्यामुळे खूप वाढते. जसं तुम्ही काही लोक तर घरासमोर लावतात कारण की दिसायला खूप छान दिसते, तिला फुलं पण छान येतात. तर अशा प्रकारे ही पण एक झाडं आहेत वेलींची वगैरे, गणेश वेल वगैरे. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की ह्या झाडांना वगैरे काय म्हणतात किंवा ही कुठे वगैरे रुजतात. तर फक्त हे बघा बांधांना रुजलेली आहे, ह्यांची छोटीशी मुळं असतात, एकदम पण काय मोठी नसतात. आणि वाढताना पण काही एवढी काही मोठी वाढत नाही, एक ठराविक विशिष्ट ह्याच्यापर्यंतच वाढतात. आणि बघा पाठून कशी असतात. तर हे बघू शकता आणि हे बघा, दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे, दिसायला वेगवेगळे आहेत पानं. सो बघा ह्या 2 जाती आहेत आपल्याकडे आढळतात. अजून असतील सुद्धा, पण आपल्याकडे तरी ह्या 2च बघायला मिळतात. सो चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. सो पाऊस स्टार्ट झाला आहे, संध्याकाळसुद्धा झाली आहे आणि मच्छर पण खूप सारे असतात तुम्हाला माहिती आहे. जिथे आता जास्तीत जास्त अशी वनराई असेल, जिथे एकदम हिरवळ असेल ना तिथे खूप मच्छर असते. तर आता आपण इथे थांबणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला आता इथे थांबते. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.